नमस्कार मंडळी, अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। सध्या आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, हे आपण सर्वजण जाणतो। देशपातळीवर त्या एकंदर 7 टप्प्यांमध्ये होणार आणि महाराष्ट्रात त्या 5 टप्प्यांमध्ये होणार असं निवडणूक आयोगाने सुरुवातीला जाहीर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे टप्पे चालू आहेत। सुरुवातीला जेव्हा हे टप्पे जाहीर करण्यात आले त्यावेळेस इंडिया आघाडीसाठी हे थोडंसं त्रासदायक होईल की काय असं वाटत होतं, कारण 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक राज्यामध्ये होणार होती। पण आज जेव्हा हे टप्पे चालू झालेले आहेत तेव्हा ह्या टप्प्यांमुळेच निवडणूक टप्प्यात आली आहे की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असं साधारणपणे जाणवत आहे। याचं कारण एक आहे की हे जे काही 5 टप्पे महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक घेण्याकरिता ठरवण्यात आलेले आहेत त्यामध्ये साधारणतः वेळ मिळतो आहे। प्रत्येक टप्प्यागणिक वातावरण हे इंडिया आघाडीला अनुकूल होते असं जाणवत आहे। अर्थात NDA आघाडीसुद्धा खूप जोरदार प्रयत्न करते। आपण जर आपल्या पंतप्रधानांच्या सभा महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या जर पाहिल्या तर ती संख्या मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये खूपच आहे। म्हणजे सर्व भागांमध्ये त्यांच्या सभा होत आहेत आणि त्यामुळे त्यांनी पण खूप जोर लावलेला आहे। पण जे टप्पे सुरुवातीला वाटत होते की बाबा इतके 5 टप्पे म्हणजे हे खूपच लांबलेली आहे आणि याचा फायदा NDAलाच होणार असा एक जो होरा होता तो कुठेतरी त्याला म्हणजे तो खोटा होतोय असं जाणवतं सध्याच्या वातावरणातून। पण प्रत्येक टप्प्यानंतर साधारणतः वातावरण हे अधिकच संघर्षमय होत चाललेलं आहे, कारण NDAला सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते आहे असं दिसतंय। कारण जी अगदी सहज निवडणूक वाटत होती ती आता सहज राहिलेली नाही। अगदी मतदार संघनिहाय जरी आपण बघितलं तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये चुरस आहे आणि थोड्याफार फरकाने हे उमेदवार निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। प्रचार शिगेला पोचलेला आहेच, लोकांनी त्यांची मतं बनवलेली आहेत। अर्थात लोकशाही आहे त्यामुळे मतदार हे कोणाला मत देतात हे त्या मतदानाच्या दिवशी त्या पेटीमध्ये बंद होईल आणि 4 जूनलाच ते आपल्या सर्वांना कळेल। पण सध्याचं जे काही वातावरण चाललेलं आहे निवडणुकांचं त्यामुळे साधारणतः अगदी एकतर्फी ही निवडणूक काही होत नाही आहे हे मात्र या ठिकाणी दिसत आहे। दोन्ही बाजूंनी प्रयत्न जोरदार सुरू आहेत। मतदाराला आता विचार करायचा आहे, पण मतदारांनी एक मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे आपल्या भारतामध्ये ती आहे आणि त्यामुळे आपण आपला मतदानाचा हक्क हा मात्र बजावलाच पाहिजे। प्रत्येकाने मतदान हे केलंच पाहिजे। मतदान करण्यापूर्वी अभ्यास करा कोणाला मतदान करायचं आणि मग मतदान करा, पण मतदान मात्र करा। हे मात्र मतदान न करणे आणि कुठेतरी फिरायला जाणे हे अतिशय चुकीचं आहे, कारण आपण आपले प्रतिनिधी निवडले पाहिजेत आणि त्यामुळे आपण आपल्या देशाला एका अर्थाने चांगले प्रतिनिधी देऊन मजबूत बनवत असतो, सक्षम बनवत असतो आणि आपले प्रतिनिधी शेवटी आपलेच असतात, आपल्या मतदारसंघातले असतात। आपण ज्या ठिकाणी राहत असतो तिथून ते निवडणूक लढवत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की ते आपले प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना संसदेमध्ये पाठवलं पाहिजे। अर्थात मला जो मुद्दा आपणास या ठिकाणी सांगायचा होता की टप्प्यागणिक ही जी काही निवडणूक आहे तिच्यामध्ये खूप संघर्ष वाढत चाललेला आहे, कारण दोन्ही बाजूने होणारे आरोप प्रत्यारोप, त्यानंतर घराण्यांमध्ये झालेल्या फुटी, एकाच घराण्यातले 2-2 उमेदवार। आता हे काही सगळं इथे सांगत बसायची गरज नाही, कारण महाराष्ट्रातले नागरिक तसे खूप हुशार आहेत, त्यांना सगळं कळतं आणि त्यांनी ते पाहिलेलं सुद्धा आहे। त्यांच्या परीने अंदाजसुद्धा व्यक्त होत आहे की हा निवडून येणार, तो निवडून येणार, ती निवडून येणार वगैरे वगैरे चालायचं। पण मला असं वाटतं या ठिकाणी की मतदार राजा, आणि त्याला राजा म्हटलं आहे, तर मतदार राजा हा मतदानाच्या दिवशी राजा असतो आणि त्या राजाने ते ठरवायचं आहे आणि राजाने ते ठरवावं ही
अपेक्षा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होऊ द्या, मतदान करा आणि एक आपल्या राष्ट्राला बळकटी देण्याचं काम, उत्तम प्रतिनिधी निवडण्याची संधी आपण घेऊया. आज इतकंच. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.